मंडळी विचार करा, तुम्ही IAS होण्यासाठी UPSC क्रॅक करण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेताय. आपल्या स्वप्नातली नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही लाखो रुपयांची फी एखाद्या कोचिंग सेंटरमध्ये भरली आणि एक दिवस अचानक ते कोचिंग सेंटरच बंद झालं तर? आणि रिफंड मागायला गेल्यावर उलट तुम्हालाच हाडतूड करण्यात आली तर? ह्या एखाद्या साऊथ मूव्हीचा सीन वाटत असला तरी जवळपास 1500 विद्यार्थ्यांसोबत हे खरोखर घडलंय आणि हे सगळं केलंय अनअकॅडमीनं. देशातली एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशी एडटेक कंपनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत असं कसं करू शकते? अनअकॅडमीनं नेमकं काय केलं आणि त्यांनी अशा प्रकारचे आणखी काय काय स्कॅम केलेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, सगळ्यात आधी तर अनअकॅडमीबद्दल थोडं सांगतो. 2010 मध्ये यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली होती. सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळं कमी काळातच या चॅनलची लोकप्रियता भरपूर वाढली. पुढे 2015 मध्ये या यूट्यूब चॅनलचं प्रॉपर स्टार्टअप झालं. UPSC, SSC, नीट, JEE अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठीच्या कोर्सेस ते विकू लागले. या स्टार्टअपचं एकेकाळचं इव्हॅल्युएशन होतं तब्बल 28,000 कोटी रुपये. अवध ओझा सर, रोमन सैनी सर अशा स्टार एज्युकेटर्सच्या नावावर ही कंपनी मोठी झाली. त्यांना भरपूर इन्व्हेस्टर्स मिळाले, भरपूर फंडिंगही मिळाली आणि भरपूर ग्लॅमरही मिळालं. पण या सगळ्या झगमगाटाच्या मागं एक वेगळंच आणि भीषण सत्य लपलेलं होतं. नेमकं काय झालं तर सध्याचं ताजं प्रकरण बघूया. दिल्लीचा करोलबाग परिसर हा UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची पंढरी समजला जातो. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी एक स्वप्न घेऊन येतात, IAS व्हायचं. या ठिकाणीच अनअकॅडमीने आपलं एक ऑफलाईन कोचिंग सेंटर चालू केलं होतं. आता अनअकॅडमीची रेप्युटेशन एवढी चांगली होती की विद्यार्थ्यांनी डोळे झाकून लाखोंची फी भरली आणि एक दिवस अचानक हे सेंटर बंद झालं. कसलीही पूर्वसूचना नाही, कसलीही घोषणा नाही, डायरेक्ट बंद. आणि पैसे तेही गेले. मॅनेजमेंटकडे पैसे मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांचं ऐकून घेणं दूरच, त्यांच्याशी उद्धटपणे वागल्याचे आरोप काही विद्यार्थ्यांनी केलेत. बरं, एवढ्यावर ते थांबले असते तर एक वेळ ठीक होतं, पण त्यांनी तर अजूनच कहर केला. ऑर्गनायझर मीडियाने एका बातमीत सांगितलंय की हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतल्यावरही ते या सेंटरच्या नावाने नवीन विद्यार्थ्यांचं ॲडमिशन घेत राहिले. त्या विद्यार्थ्यांकडून फीस देखील घेण्यात आल्या आणि नंतर ती फी परत करायला नकार दिला. या सगळ्या प्रकाराबाबत ABVPने म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं होतं. पण त्यानंतरही अजूनपर्यंत अनअकॅडमी करून यातच काहीच उत्तर आलेलं नाहीये. आणि या सगळ्या प्रकरणाला जवळपास आता महिना होईल. विचार करा, 1500 विद्यार्थी, त्यातला कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुणी छोट्या दुकानदाराची मुलगी आहे. मुलाचं आयुष्य नीट मार्गी लागावं म्हणून कुणी कदाचित कर्ज काढून या क्लासची फी भरली असेल आणि आता ना कोचिंग सेंटर आहे ना फी. बरं, असं काही करायची अनअकॅडमीची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनअकॅडमी विरोधात कितीतरी विद्यार्थ्यांनी वेगळ्या वेगळ्या तक्रारी केल्यात. ॲडमिशन घेताना वेगळी आश्वासनं द्यायची आणि फी भरल्यावर त्यातलं काहीच पूर्ण करायचं नाही. फेमस असलेल्या शिक्षकांच्या नावाने विद्यार्थी भरायचे आणि ऐनवेळी लेक्चरर बदलायचे. कोर्सचा कंटेंट पूर्ण करायचा नाही, कोर्सचा दर्जाही सुमार निघायचा. आणि हे सगळं बघून जर कोणी रिफंड मागायला गेलं तर त्याला उडवाउडवीची उत्तरं द्यायची. काही विद्यार्थ्यांना तर त्यांना काहीही न विचारता किंवा काहीही न सांगता जागृती नावाच्या वेगळ्याच प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यात आलं. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेताय अनअकॅडमीचं नाव बघून आणि आपोआपच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर केलं जात आहे. वोक्स या नावाच्या एका वेबसाईटवर सुप्रिया कुमारी नावाच्या मुलीची एक तक्रार आहे. ती सांगते की तिने अनअकॅडमीच्या नीट बॅचला ॲडमिशन घेतलं होतं, पण तिला प्रॉपर डेमो लेक्चर मिळालं नाही. फक्त ॲडमिशनसाठी सतत फोन येत राहिले. घाई करा नाही तर जागा भरतील असं सांगण्यात आलं आणि उगाच चांगली संधी जाऊ नये म्हणून तिनं पटकन ॲडमिशन घेऊन टाकलं. कारण ही संस्था बऱ्यापैकी फेमस होतीच. पण नंतर तिलाही तिची चूक समजली. त्यांचा प्लॅटफॉर्म अजिबात युजर फ्रेंडली नव्हता, लेक्चर्स ओपन करणंच कठीण होत होतं. तसंच टीचिंग क्वालिटी एकदम खराब होती. आणि या मुद्द्यांवरून तिने ॲडमिशन कॅन्सल करून रिफंड मागितला तर तोही तिला मिळाला नाही. उलट तिला जागृती नावाच्या पोर्टलवर शिफ्ट करण्यात आलं, तेही तिला न विचारता. आणि तो प्लॅटफॉर्म तर अजून खराब होता असं ती म्हणते. अशा कोर्सला कोणी टाइमपास किंवा मज्जा म्हणून ॲडमिशन घेत नाही. हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो जो तिनं खूप विचार करून घेतला होता. नीटच्या तयारीसाठी तिनं जेवढी सेव्हिंग केली होती ती सगळी या कोर्सच्या फीमध्ये गेली आणि आता ना धड अभ्यास होतोय ना रिफंड मिळतोय. रेडिट, ट्विटर आणि इन्स्टाच्या रील्समध्येही अनअकॅडमीबाबतच्या अशा शेकडो तक्रारी दिसून येतील. बरं, थोडं मागे गेलं तर 2022 मध्येही त्यांनी अगदी असाच नाही पण थोडा वेगळा कांड केला होता. जेव्हा UPSCचा निकाल लागला तेव्हा त्यांनी मोठी जाहिरात लावली की टॉप 5 पैकी 3 विद्यार्थी आमचे आहेत. तसंच एकूण यशस्वी उमेदवारांपैकी 26% विद्यार्थी हे आमचेच असल्याचं त्यांनी सांगितलं. आता ही जाहिरात बघून कोणी हाच विचार करेल की वा, ह्यांचा निकाल तर एवढा चांगला आहे की नक्की तिकडे ॲडमिशन घ्यायला हवं. पण सत्य तसं नव्हतं. कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने स्वतःच अनअकॅडमीचा हा खोटेपणा पर्दाफाश केला. जे टॉपर्स त्यांनी स्वतःचे विद्यार्थी म्हणून दाखवले होते ते खरं तर त्यांचे विद्यार्थी नव्हतेच. त्यांनी प्रिलिम्स आणि मेन्स हे स्वतःच अभ्यास करून पास केले होते.
अनअकॅडमीनं त्या सगळ्यांना फक्त एका फ्री मॉक इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं आणि मग पास झाल्यानंतर त्यांना आमचे विद्यार्थी म्हणून सांगितलं होतं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आयजीच्या जीवावर बायजी उदार, तसाच काहीचा प्रकार. या सगळ्या प्रकारासाठी अनअकॅडमीला दंड झाला, पण कंपनीने या निर्णयाला कोर्टात चॅलेंज केलं आणि मग तारीख पे तारीख पडत हे प्रकरण अजूनही सुरूच आहे. आता ही तिन्ही प्रकरणं बघितली तर त्यात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांची फसवणूक. आधी खोट्या जाहिराती दिल्या, ज्याला भुलून अनेक विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं, मग ऑनलाईन कोर्स विकले पण ते एकदमच सुमार दर्जाचे निघाले आणि मग पुढे जाऊन ऑफलाईन सेंटर उघडलं आणि पोरांनी ॲडमिशन घेतलं की त्यांचे पैसे घेऊन सेंटरच बंद केलं. आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये अनअकॅडमीने ना कुठली नैतिक जबाबदारी स्वीकारली, ना रिफंड दिला आणि एवढंच काय तर कधी माफीही नाही मागितली. एकूणच शिक्षणाचा बाजार झालाय हे वाक्य जे आपण वारंवार ऐकत असतो, त्याचंच आणखी एक उदाहरण म्हणून अनअकॅडमीकडे पाहता येईल. एडटेकचा बबल आता फुटायला लागलाय. आधी बायजूसचं उदाहरण आपण पाहिलं होतं आणि आता अनअकॅडमीची ही प्रकरणं समोर येत आहेत. हा व्हिडिओ काय त्यांची बदनामी करायला नाहीये, तर तो तुम्हाला अवेअर करण्यासाठी आहे. 12वी नंतरच्या एंट्रन्स एक्झाम असो किंवा UPSC सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षा, कोचिंग सेंटर निवडताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्या क्लासेसचे आतापर्यंतचे खरे निकाल काय आहेत, रिफंड पॉलिसी काय आहे, शिक्षक कोण आहेत आणि त्यांचा रेकॉर्ड कसा आहे, आणि त्या क्लासेसबद्दल सोशल मीडिया किंवा कन्झ्युमर फोरममध्ये काही तक्रारी आहेत का, हे सगळं तपासणं आता गरजेचं झालं आहे. कारण या कोचिंगच्या फीज आता लाखांमध्ये पोहोचल्यात आणि आपल्या आईबापाच्या कष्टाचा पैसा आपण यात वापरत असतो. बाकी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅन्सी कोचिंग सेंटरपेक्षा जास्त तुमची मेहनत आणि त्यातलं सातत्य हे तुम्हाला IAS बनण्यास जास्त मदत करतं. तेव्हा मी एवढंच सांगेल की मेहनतीवर फोकस करा, ब्रँडवर नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.